तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट. महिला आरक्षण लोकसभेत मंजूर झालं, मात्र 2 खासदारांनी त्याला विरोध दर्शवला. कोण आहेत ते खासदार ऐकूया पहिल्या बातमीत. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्याचा मुहूर्त काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर दिल्लीला रवाना झाले आहेत. धनगर आरक्षणासंदर्भात गोपीचंद पडळकरांनी काही खुलासे केले आहेत. अभिनेते प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. इराणी संसद महिलांसाठी अत्याचारी ठरेल असं एक विधेयक पारित करण्याच्या मार्गावर आहे. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आता आधार कार्डाची गरज नाही. दक्षिण आफ्रिकेचा महत्वाचा खेळाडू एकदिवसीय विश्वचषकात खेळणार नाहीये. आणि चर्चेतल्या बातमीत ऐकूया, कॅनडाने पुरावे आणावेत मग पाहू असं भारतानं सुनावलं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे ते 2 खासदार कोण? का केला विरोध? विशेष अधिवेशन घेऊन केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक गुरुवारी 20 सप्टेंबर रोजी लोकसभेत बहुमतानं मंजूर केलं. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर महिलांच्या 33% राजकीय आरक्षण मिळू शकेल. या विधेयकाला 454 खासदारांनी आपलं समर्थन दाखवलं, मात्र 2 खासदारांनी या विधेयकाला विरोध दर्शवला. लोकसभेच्या मंजुरीनंतर राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडले गेले आहे. अर्थात विरोधकांनीही या विधेयकाला समर्थन केले असून विरोध करणारे ते 2 खासदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांनी या विधेयकातील ओबीसी आरक्षणाविषयक प्रश्न विचारले. सरकारवर सडकून टीका केली असली तरी या विधेयकाला समर्थन दिले. तर MIMचे हैदराबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथील खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. महिला विधेयकाला विरोध करताना MIMचे अध्यक्ष ओवैसी म्हणाले की ओबीसी समाजाचे 22% खासदार आहेत आणि तथाकथित वरच्या जातींचे 232 खासदार आहेत, पण तुम्ही त्यांच्या महिलांना आरक्षण देणार नाही. आतापर्यंत 690 महिला खासदार झाल्या, त्यापैकी फक्त 25 महिला मुसलमान आहेत. देशात 60% महिला मुसलमान आहेत, त्यापैकी लोकसभेत फक्त 0.7% एवढ्याच आहेत. दुसरा मुद्दा असा की जर हा नियम लागू झाला तर मुसलमानांचे प्रतिनिधित्व लोकसभा आणि विधानसभेत कमी होईल. त्याचबरोबर ओबीसींचे सुद्धा केंद्रातील आणि राज्यातील प्रतिनिधित्व कमी होईल असं ओवैसी म्हणाले. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर ऍक्टिव्ह. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती आहे. येत्या 1 ते 2 दिवसात ठाकरे आणि शिंदे गटाला राहुल नार्वेकर यांच्याकडून नोटीस पाठवली जाणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. कायदेतज्ञांशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाने देखील आपली नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी उशीर करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. त्यामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नार्वेकर यांचा हा दौरा महत्वाचा असणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे आणि दोन्ही गटांना नार्वेकर नोटीस पाठवणार आहेत. ही कारवाई 1-2 आठवड्यांमध्ये होणार आहे. धनगड की धनगर पेचाविषयी पडळकर बोलले. मराठा आणि ओबीसी आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही जोर धरू लागला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर याविषयी आक्रमक झाल्याचे दिसले आहे. या आरक्षणासंदर्भात धनगर आणि धनगड असा पेच निर्माण झाला आहे. त्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनगर आरक्षणासंदर्भात बैठक घेण्याचं पत्र दिलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी उपोषण आणि आंदोलनं सुरू आहेत. सरकारकडे आमची हीच मागणी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात
सरकारने बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा. आज फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे. बाकी कोणताही विषय आजच्या घडीला महत्वाचा नसल्याचं त्यांनी नमूद केलं. पडळकर पुढे म्हणाले की आमच्या आरक्षणाचं सोपं प्रकरण आहे. नीट समजून घेतलं पाहिजे. राज्यात धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही. 2007 साली मी हे आंदोलन सुरू केलं. त्यावेळी 52 सभा घेतल्या. त्यावेळी तत्कालीन सरकारने आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली होती की राज्यभरात तहसीलने किती लोकांना धनगड जातीचं प्रमाणपत्र दिलं. त्यामध्ये राज्यभरातील अनेक तहसीलदारांनी सांगितलं की राज्यात धनगड जातीचं कोणालाही प्रमाणपत्र दिलं नसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, असा दावा पडळकर यांनी केला. धनगर समाजाचा एसटी संवर्गात समावेश करावा यासाठी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगरच्या चौंडी येथे उपोषण सुरू आहे. यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. 2 आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. काल सरकारच्या वतीने आरक्षण प्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कुठलाही तोडगा निघाला नसल्याचं यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांनी सांगितलं. दोलतडे म्हणाले की या सरकारने आणखी वेळ मागितला आहे, मात्र आम्ही उपोषणावर ठाम आहोत. बैठकीत आरक्षणावर ठोस निर्णय झाला नाही. 2-3 राज्यांचे अहवाल घेण्यासाठी 2-3 महिने जातील असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मात्र ठोस निर्णय होत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. आता ऐकूया वेगवान घडामोडी. सनातन धर्मावरील टीका भोवली. प्रकाश राजला जीवे मारण्याची धमकी. सनातन धर्माबद्दल केलेलं वक्तव्य अभिनेता प्रकाश राज यांना चांगलंच भोवलं आहे. या वक्तव्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. प्रकाश यांनी या संदर्भात एका YouTube चॅनलवर कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांनी बेंगळुरू पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी विक्रम टीव्ही या YouTube चॅनल विरोधात FIR नोंदवला आहे. इराणमध्ये वादग्रस्त विधेयक पारित. इराणच्या संसदेने हिजाब आणि पावित्र्य विधेयक मांडले आहे. त्या अन्वये सार्वजनिक जागांवर कायद्यानुसार अयोग्य असलेला पोशाख घातला तर त्या महिलेला 10 वर्ष तुरुंगवास भोगावा लागू शकतो. शिवाय 180 दशलक्ष ते 360 दशलक्ष रियाल, जे की इराणी चलन आहे, इतका दंड होऊ शकतो. महिलांनी हिजाबची परंपरा आणि पावित्र्य जपण्यासाठी संसदेने हा कायदा आणायचे ठरवले होते. मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आधार कार्डची गरज नाही. मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी भरण्यात येणाऱ्या फॉर्ममध्ये आता बदल करण्यात येणार आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा आधार नंबरची गरज नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानुसार फॉर्म 6 आणि फॉर्म 6B यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात मतदार यादीत नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढेल का, हा प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिकेला दुखापतींचा फटका. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी अनेक देशांच्या संघांना दुखापतींचा मोठा फटका बसत आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हा असाच धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्गिये हा सातत्याने 150 किलोमीटर प्रति तास वेगापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावेळी त्याला दुखापत झाल्याने तो आता विश्वचषकात खेळू शकणार नाही. हा दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता बातमी चर्चेतली. कॅनडाने पुरावे द्यावे मग पाहू, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा. खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारत कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाले आहेत. हरदीप सिंह निज्जर नंतर आता कॅनडात पंजाबी गँगस्टर सुखदुल सिंग सुक्खा याचीही हत्या करण्यात आली आहे. आधीच दोन्ही देशात तणाव असताना झालेल्या या 2 घटनांनी हा पेच आणखी वाढवला आहे. दरम्यान मोदी सरकारने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्या अनिश्चित काळासाठी थांबवलं आहे. त्याचबरोबर कॅनडाने भारतावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावताना भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल पुन्हा एकदा आपलं मत मांडलं. ते म्हणाले, कॅनडाचे पंतप्रधान यांनी आरोप करताना कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्यांनी काही पुरावे सादर केले तर आम्ही या प्रकरणात जरूर लक्ष घालू, असं बागची म्हणाले. त्याचबरोबर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान अशी कॅनडाची ओळख बनत चालली आहे. कॅनडा दहशतवादी
कट्टरतावादी आणि संघटित गुन्हेगारीला आश्रय देत आहे असं म्हणत बागची यांनी निशाणा साधला. त्याचबरोबर कॅनडाच्या भूमीवर भारत विरोधी कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारताने तसे पुरावेही सादर केले असल्याचं त्यांनी सांगितलं, पण कॅनडा सरकारने त्यावर काहीही कारवाई केलेली नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुराव्यांविना असलेले हे आरोप राजकीय हेतूने केलेले असल्याचा दावाही भारताने केलाय. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.